ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे मधुभाऊंच्या घरामध्ये एंट्री झाल्यामुळे सायली आणि सगळे खुश झालेले असतात. अर्जुन सायलीला सांगतो मधुभाऊंना उठणं लावा. उठणं लावल्यानंतर त्यांना पाणी काढा आणि छान त्यांना कपडे घालून मधुभाऊ सगळ्यांसोबत दिवाळी करतील. हे ऐकल्यानंतर सायली कंबर कसते आणि छान प्रकारे मधुभाऊंना उठणं लावते. तेव्हा कल्पना सांगते मधुभाऊ इथे राहणारच आहे, मग त्यांना पूर्णाईची रूम खाली आहे, मग आपण त्यांना पूर्णाईच्या रूम मध्ये ठेवूया. तेव्हा मधुभाऊ बोलतात नाही हो, मी पोरीच्या सासरी राहू शकत नाही, मी पोरीची भेट घेऊन जाईन. तेव्हा सायली बोलते तुम्ही आम्हाला परक समजता का, आणि हे काही नाही, तुम्ही इथे राहा. तेव्हा इथे सायली मधुभाऊने उठणं लावते, औषण करते आणि छानपैकी कपडे देते घालायला. इथे मधुभाऊ अर्जुनला सांगतात तुम्ही जाऊ बापू, एवढं माझ्यासाठी करतात, तो एक मुलगा वडिलांसाठी नाही करू शकत. अर्जुन बोलतो परत तुम्ही मला परके करताय का, मी तुम्हाला मुलासारखाच आहे. सायली मधुभाऊना बोलते चला मधुभाऊ मी तुम्हाला पूर्णाईची रूम दाखवते, पूर्णाईच्या रूम मध्ये जाऊन तुम्ही आराम करा. तेव्हा मधुभाऊ बोलतात ठाऊक आहे मला, मी मागच्या वेळी आलो होतो ना. मधुभाऊ बोलतात मी ते नाही राहू शकत सायली. तेव्हा सायली बोलते तुम्ही ते राहा, तुम्ही आम्हाला इथे गिफ्ट दिल्यासारखं समजा. तेव्हा मधुभाऊ रूम मधनं बाहेर येतात आणि सायलीला सांगतात मला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. तेव्हा सायली बोलते काय मधुभाऊ काय तुम्हाला दाखवायचं. तेव्हा मधुभाऊ बोलतात आतमध्ये एक फोटो आहे ना. तेव्हा कल्पना सांगते हो मधुभाऊ तो अर्जुनच्या लहानपणीचा फोटो आहे ना. तेव्हा मधुभाऊ तर त्यातली एक छोटी मुलगी म्हणजे आमची छोटी तन्वी आहे. तन्वीना अर्जुनच्या वाढदिवसासाठी जेव्हा आली होती त्या दिवशीचा तो फोटो आहे. मधुभाऊ बोलतात त्यातली छोटी मुलगी ती व कल्पना बोलते त्यातली छोटी मुलगी आमची तन्वी आहे. तन्वी अर्जुनच्या वाढदिवसाला आली होती ना तेव्हाचा तो फोटो आहे. कल्पना सगळी स्टोरी सांगते. तेव्हा मधुभाऊ बोलायला लागतात तन्वी म्हणजे कोण. तन्वी म्हणजे ही छोटी तन्वी म्हणजे तुमची प्रिया मधुकर नसून ती आता तन्वी किल्लेदार आहे. तेव्हा प्रिया गडबडते की मधुभाऊनी फोटो ओळखला की काय. मधुभाऊ विचार करायला लागतात आणि सायलीला रूम मध्ये घेऊन येतात. तेव्हा तिथे मधुभाऊ सायलीला म्हणतात काहीतरी गडबड आहे. सायली बोलते कसली गडबड. तेव्हा मधुभाऊ सांगायला लागतात. तेव्हा मधुभाऊ बोलतात हा फोटो मला तन्वीचा वाटतच नाही आहे. तेव्हा सायली सांगते हा फोटो प्रियाचाच आहे आणि तिच्या पायाखाली जन्मखून पण आहे. तेव्हा मधुभाऊ बोलतात कसली जन्मखून. सायली बोलते मला माहित नाही, पण तेव्हा मधुभाऊ बोलतात तुझ्या पायाखाली तुळशीपत्र आहे ना. मधुभाऊ बोलतात मला हा फोटो तुझ्या लहानपणीचा वाटतो, जेव्हा तू लहानपणी माझ्या इथे आले तेव्हा तुझ्या अंगावर भरजरी कपडे होते. सायली सांगते मधुभाऊ तुमचे काहीतरी गल्लत होते. तेव्हा सायली सांगते आता कुठली तुम्ही गोष्ट बोलू नका आणि आताच्या घडीला कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. तेव्हा मधुभाऊ बोलतात काय नाही ठेवणार, मला आता अर्जुनला सांगायला लागेल. सायली बोलते मधुभाऊ तुम्हाला कोणी खोटात काढलं तर मला चालणार नाही. तेव्हा मधुभाऊ बोलतात मला खोटात काढू दे आणि काय पण करू दे, मला सांगायलाच पाहिजे. तेव्हा मधुभाऊ कल्पना आणि प्रताप यांच्याकडे येतात. मधुभाऊ कल्पना आणि प्रतापला सांगतात हा तुम्ही फोटो दाखवताय तो प्रियाचा नाही आहे. तेव्हा प्रताप सांगायला लागतात हा फोटो तन्वीचा. मधुभाऊ बोलतात तुमची काहीतरी गडबड होते. तेव्हा कल्पना बोलते कसली गडबड. मधुभाऊ बोलतात हा फोटो सायलीचा आहे. तेव्हा कल्पना बोलते हे कसं शक्य. मधुभाऊ बोलते साऊबाळ या दिवशी 20 तारखेला आली होती, 20 डिसेंबर 2020 ला ती आली होती. तेव्हा कल्पना बोलते इतर त्या ऍक्सिडेंटच्या दिवशीची तारीख आहे, कारण की ती हाच फ्रॉक घालून ती माझ्या इकडे आली होती. तेव्हा प्रताप बोलतो तुमच्याकडे पुरावा आहे काय बदली. तेव्हा मधुभाऊ बोलतो मी साऊबाळूचा लहानपणीचा फोटो कसा विसरेन. कल्पना बोलतो काहीतरी दाखवा की सायलीची तुमच्याकडे आठवण असेल. तेव्हा मधुभाऊना आठवतं आणि ते सांगतात मला माझ्याकडे लहानपणीचे सायलीचा फोटो आहे. तेव्हा मधुभाऊ सायलीचा लहानपणीचा फोटो काढतात. सायलीचा लहानपणीचा फोटो पाहून कल्पनाला धक्का बसतो. नक्की सायलीचा फोटो आहे काय तन्वीचा. मधुभाऊ बोलतात मला तन्वी सायली काय माहित नाही, पण हा साऊबाळूचा फोटो आहे. असं बोलल्यावर सगळ्यांना धक्का बसतो, कारण आता इथे मधुभाऊनी चांगला धमाका केलेला असतो. अर्जुन तन्वी आणि पूर्णाजीचा जो फोटो मधुभाऊनी पाहिलेला असतो आणि त्या फोटोमध्ये सायलीला ओळखलं असतं आणि पुराव्यासाठी सायलीचा फोटो पण दाखवलेला असतो. आणि तिथे प्रताप हादरतात आणि तिथे प्रिया पण आलेली असते आणि प्रियाचं सत्य समजू नये म्हणून प्रिया तिथे आली असते, पण प्रियाचा भिंग फुटलेला. मधुभाऊने हा फोटो दाखवल्यानंतर पुन्हा पुढे काय घडणार आणि हे सगळं पाहणे खूप रंजकच ठरणार आहे.